एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याची भूमिका काय आहे? दोन्ही हाऊसचा मंत्री असतो, परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल। सभागृहाचे नेते उपस्थित आहेत। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो, आपण या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे, क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। विरोधी पक्ष नेते सभापती महोदय, एका मुद्द्याकडे तसा आपल्या सभागृहाचा आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे। राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोक प्रस्ताव आहे। नाही, मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला। मला खुलासा मागतो मी सभागृहाकडून, विनंती जरी केली असली सभापती महोदय माझा, परंतु जास्त आग्रह नाही। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती महोदय, विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भामधला विषय आहे, तो खालच्या सभागृहात होईल ना, आणि आपल्याला बोलायचं असल्यास उद्या बोलता येईल। सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल। माझं म्हणणं असं आहे की एक कृषी मंत्री विरोधी पक्ष नेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर पाहिजे होता। आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे, परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे। सभापती महोदय, विरोधी पक्ष नेते, आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे। तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा मंत्री असतो, परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल। सभागृहाचे नेते उपस्थित आहेत। आपल्याला शोक प्रस्ताव आहे। मला वाटतं माननीय विरोधी पक्ष नेते, मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्तावामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपले सभागृहाचे सदस्य आहेत। सभापती महोदय, म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं। तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडत आहे। डॉक्टर मनमोहन
गुरमुख सिंग, भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री घनश्याम नारायण दुबे, नारायण श्रीपाद वैद्य व सुभाष रामचंद्र चव्हाण माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्प परिचय। कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला। त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट प्राप्त केली होती। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1957 ते 1971 पर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते। अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लौकिक होता। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, 1980 ते 1982 मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव, 1982 ते 1985 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, 1985 ते 87 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि 87 ते 90 मध्ये जिनिव्हा आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस, 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषविली होती। विद्वत्ता, सखोल व्यासंग, अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन 1991 मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले। अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले। भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले। त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणे अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले। त्यांच्या आर्थिक धोरणाने परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवी दिशा प्राप्त झाली। भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले। अणुशक्तीचा शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अणुकरार करून भारताच्या सामूहिक ताकदीसाठी मोलाचा हातभार लावला। त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा अस्तित्वात आले। खऱ्या अर्थानं ते भारतातील आर्थिक सुधारणेचे जनक होते। कैलासवासी मनमोहन सिंग 1991 पासून तब्बल 6 वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते आणि 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते। सन 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषविले होते। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन 1987 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते। केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार, एशिया ॲनी अवॉर्ड, युरो मनी अवॉर्ड, जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते। अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे अर्धायू विद्वत्ता आणि विनम्रता यांचा अमाप मिलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले। श्री घनश्याम राजनारायण दुबे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पसा परिचय। कैलासवासी घनश्याम राजनारायण दुबे यांचा जन्म 15 जुलै 1951 रोजी झाला। त्यांचे शिक्षण इंटर पर्यंत झाले होते। कैलासवासी दुबे यांनी कुस्ती विद्यालयाचे संस्थापक, मुंबई शहर तालीम संघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते। हे उत्तर भारतीय महामंडळ तसेच उत्तर भारतीय परिषद सदस्य यांचा परिचय। कैलासवासी नारायण श्रीपाद वैद्य यांचा जन्म 17 डिसेंबर 1930 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे झाला। त्यांचे शिक्षण BSc पर्यंत झाले होते। कैलासवासी वैद्य यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राजबंदी न्याय आंदोलन समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र मानवी हक्क परिषदेचे सरचिटणीस, संपदा बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते। त्यांनी कैलासवासी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेचे कोषाध्यक्ष
दीनदयाळ संस्थेचे चिटणीस म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी वैद्य यांनी सन 1968 ते 1985 या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य तर 1975 ते 76 मध्ये पुणे शहराचे उपमहापौर म्हणूनही कार्य केले होते. ते सन 1984 ते 1990 या कालावधीत पुणे विभागाचे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. श्री सुभाष रामचंद्र चव्हाण माजी विधान परिषद सदस्य. कैलासवासी सुभाष रामचंद्र चव्हाण यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील धामापूर येथे झाला. राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं. यावेळी विधान परिषदेत विरोधकांनी पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे मांडला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहात सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते दानवे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा उचलून धरला. यावेळी शोक प्रस्ताव मांडायचा आहे असं सभापतींनी म्हटलंय. विधानसभेच्या सदस्याबाबत हा विषय अजून तो खालच्या सभागृहात मांडला जाईल. आपल्याला बोलायचं असेल तर उद्या बोला असं सभापतींनी सांगितलं. यावर विरोधकांनी गोंधळ घातला. त्याचवेळी अंबादास दानवे म्हणाले की एका मंत्र्याला शिक्षा झाली आहे, कोर्टाने दोषी ठरवला आहे, 2 वर्षाची ही शिक्षा आहे. आतापर्यंत या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही. त्यावर सरकारची भूमिका काय आहे हे त्यांनी सांगावं अशी मागणी दानवे यांनी केली होती. तसेच शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी बोलण्याची परवानगी मागितली आहे. एका मंत्र्याला शिक्षा झाली आहे असं दानवे म्हणाले. त्यावर सभापती राम शिंदे यांनी उठून तुम्ही जो मुद्दा मांडताय ते सदस्य खालच्या सभागृहातील आहे, तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर आपल्याला हा विषय दुसऱ्या नियमाने मांडता येईल असं त्यांनी म्हटले. त्यावर विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यातल्या मंत्री दोन्ही सभागृहाचा असतो, त्यावर सरकारची भूमिका मांडली पाहिजे. मंत्री राज्याचा आहे त्यावर बोललं पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. या मुद्द्यांवरून विधान परिषदेत गोंधळ झाला. विरोधकांकडून सुरू असलेला गोंधळ पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागेवर उठत म्हणाले की देशाचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा शोक प्रस्ताव आहे. या प्रस्तावावेळी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. तथापि विरोधी पक्ष नेत्याचं एवढंच सांगतो की आपल्या मंत्र्याबाबत जे मांडत आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. कोर्टाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.